आदरणीय प्रतापराव पवार, डॉक्टर सतीश देसाई, आदरणीय गजेंद्र पवार, आदरणीय डॉक्टर प्राध्यापक मनमोहन शर्माजी, उपस्थित सर्व मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, खरं म्हणजे या कार्यक्रमामध्ये अनेक वेळा सहभागी होण्याची संधी मला मिळाली। त्याचं मुख्य कारण असं आहे की मी ज्या काही मोजक्या लोकांवर माझा विश्वास पण आहे, त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षाही करतो आणि ज्यांच्याबद्दल मला माझ्या मनात अपरंपार श्रद्धा आहे, अशापैकी डॉक्टर माशेलकर एक आहेत। आणि ते जेव्हा मला फोन करून सांगतात तेव्हा मी त्यांना कधीच नाही म्हणत नाही। पण यावेळी मला आनंद आहे की हा पुरस्कार डॉक्टर विजय केळकर यांना मिळतोय। पुण्यभूषण पुरस्कारही मोठा आहे आणि केळकरांचं व्यक्तिमत्वही मोठं आहे। काही वेळा असं होतं की काही पुरस्कारांमुळे मिळाल्यामुळे काही व्यक्ती मोठे होतात आणि काही व्यक्तींना पुरस्कार मिळाल्यामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढते। पण आजचा प्रसंग असा आहे की पुण्यभूषण पुरस्कारही मोठा आहे आणि ज्यांना मिळाला ते व्यक्तिमत्वही तेवढंच तोलामोलाचं मोठं आहे। हे दोन्ही गोष्टी याच्यात साध्य होतात। विजय केळकरांनी विशेषतः IAS ऑफिसर म्हणून आपल्या देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली। आपली लोकशाही जी आहे ही ज्या 4 पिलरवर उभी आहे त्यातली ज्युडिशरी, मीडिया, एक्झिक्युटिव्ह विंग आणि लेजिस्लेटिव्ह विंग, आणि आपल्या संविधानामध्ये प्रत्येकाचे कार्य, कर्तव्य, जबाबदाऱ्या या स्पष्ट केल्या आहेत। पण यामध्ये विशेषता अशी आहे की डॉक्टर केळकर यांनी विशेष रूपाने सर्व क्षेत्रात उत्तमच काम केलं, पण फायनान्स सेक्रेटरी म्हणून त्यांनी जे धोरणं आखली त्याचा भारताच्या भविष्यावर दूरव्यापी परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे त्यांचं हे कार्य खूप मोलाचं आणि महत्त्वाचं आहे। मला आठवतं 2009 साली प्रणव मुखर्जी ज्यावेळी अर्थमंत्री होते त्यावेळी सातत्याने ते GSTच्या बाबतीत एकमत करण्याचा प्रयत्न करत होते आणि तो प्रयत्न करण्यामध्ये अनेक अडचणी होत्या। त्याकरता राज्याच्या अर्थमंत्र्यांची एक समिती पण होती आणि त्या समितीमध्ये त्यावेळी 4 ते 5 मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे होते आणि विशेषतः या GSTच्या स्वीकारण्याच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी होत्या। प्रणव मुखर्जींनी त्यावेळी मलाही पण सांगितलं की काही करून आपण हे केलं पाहिजे, देशाच्या हिताकरता आहे। खरं म्हणजे या सगळ्या योजनेची कल्पकता ही डॉक्टर विजय केळकर यांची होती आणि आज खऱ्या अर्थाने GSTचं जे उत्पन्न आहे म्हणजे आता नंबर 2 बंदच झाला। म्हणजे जे तज्ज्ञ लोक असतील नंबर 2चे त्यांनाही पण नंबर 2चा पैसा काढायला GST भरावा लागतो, मग तो बाहेर निघतो। एवढं उत्तम काम या GSTने केलेलं आहे। आज राज्य सरकारला आणि भारत सरकारला रेव्हेन्यूच्या रूपाने GSTने सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत। पण रेव्हेन्यूचं उत्पन्न जसं मिळालं तसं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यातली टॅक्स चोरी पण मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे आणि हा जो कल्याणकारी राज्यामध्ये टॅक्सच्या रूपाने राज्य सरकारला आणि भारत सरकारला जो पैसा मिळतो हा लोककल्याणकारी योजनेकरता उपलब्ध झालेला आहे आणि या बाबतीतलं हे जे मॉडेल आहे खूपच उत्तम आहे। जगामध्ये अनेक देशांनी हे स्वीकारलं होतं, पण मधल्या काळामध्ये आपल्या देशाचा असा एक ट्रान्झिट पिरियड होता की 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आर्थिक नीतीच्या बाबतीमध्ये आपल्या देशामध्ये साम्यवाद, समाजवाद आणि पुंजीवाद याची भरपूर चर्चा होती। त्यावेळी कम्युनिस्ट पार्टी पण आपल्या देशामध्ये होती, समाजवादी पार्टी पण आपल्या देशामध्ये होती आणि विशेषतः पुंजीवादी अर्थव्यवस्थेचं समर्थन करणारी स्वतंत्र पार्टी पण होती।
आणि या सगळ्यामध्ये निरनिराळे विचार प्रवाह आर्थिक विचाराबद्दल जे होते याचा मधल्या काळामध्ये अनेक संघर्षाची भूमिका वेळोवेळी झाली. आपल्याकडे ही व्यवस्था नाही आहे की काळाच्या ओघामध्ये जुन्या इतिहासामध्ये ज्या ज्या भूमिका ज्या ज्या पक्षांनी घेतल्या त्या चुकीच्या होत्या की बरोबर होत्या हे पलीकडे भविष्य काळात कबूल करण्याची प्रथा काही आपल्याकडे नाही आणि त्याचा उल्लेख पण मी करत नाही. पण ही गोष्ट खरी आहे की अनेक वेळा अनेक गोष्टींचा आग्रह आपण त्या काळात धरला होता आणि त्यानंतर तो जो आग्रह धरला होता तो आपण त्यावेळी कशी भूमिका चुकीची स्वीकारली ती आज लक्षात येते. विशेषतः अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये या तीन विचाराचं जे मिश्रण होतं समाजवादी, साम्यवादी आणि पुंजीवादी या अर्थव्यवस्थेमध्ये होणारं जे स्थित्यंतर होतं ते विशेषतः नरसिंहराव मनमोहन सिंगजी ज्यावेळी आलेत त्यावेळी एक वेगळ्या परिवर्तनाची सुरुवात झाली आणि अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये देखील ते परिवर्तन सुरू राहिल्याने आता आपण ते स्वीकारलं. आणि या परिवर्तनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की जगामध्ये जे बदल होत होते ते आपण त्या काळात लक्षात घेतले. मला एक उत्तम अनुभव मिळाला की चायनाच्या कम्युनिस्ट पार्टीच्या अध्यक्षांनी मी बीजेपीचा अध्यक्ष असताना आमच्या शिष्टमंडळाला चायनामध्ये बोलवलं होतं. त्यावेळी शांघायमध्ये हे जे आपल्याकडे जसे एनआरआय आहेत नॉन रेसिडेन्शियल इंडियन तसं तिकडे नॉन रेसिडेन्शियल चायनीज जे मंगोलियन वंशाचे होते जे जगात खूप श्रीमंत आहेत त्या सगळ्यांची मोठी इन्व्हेस्टमेंट शांघायमध्ये आली होती. खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बनत होत्या. त्या ठिकाणी ते बघत असताना मी कम्युनिस्ट पार्टीच्या अध्यक्षांना एक प्रश्न विचारला की तुम्ही तर एकीकडे कम्युनिस्ट विचारधारेचे समर्थक आहात आणि त्या विचारधारेमध्ये लिबरल इकॉनॉमिक पॉलिसीला काही आधार नाही आहे, मग तुमच्याकडे एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट होऊन राहिली आणि तुम्ही हे सगळं स्वीकारलं, हा बदल तुमच्या विचाराशी कसा ताळमेळ घालता? त्यांनी मला उत्तर दिलं की कशाचा ताळमेळ कशाशी हा आमचा प्रश्न नाही आहे. आज आमच्या देशाच्या हिताकरता काय आवश्यक आहे ते आम्ही स्वीकारायचं ठरवलं आहे आणि म्हणून फक्त लाल झेंडा फक्त राहिला आणि सगळं आर्थिक दृष्टिकोन पूर्ण बदलला आणि त्याचा परिणाम असा झाला की जगातली एक मोठी पॉवरफुल अर्थव्यवस्था म्हणून चीन जगासमोर आला. पण अमेरिकेने ज्यावेळी ही लिबरल आर्थिक पॉलिसी स्वीकारली ज्याच्याबद्दल अनेक लोक ज्याचं समर्थन करत होते काळाच्या ओघात, तेही सर्व प्रश्नाचं उत्तर नाही आहे हेही पण लोकांच्या लक्षात आलं. आणि म्हणून समाजवादी अर्थव्यवस्था, साम्यवादी, पुंजीवादी या सगळ्या संघर्षामध्ये हा 50 वर्षाचा इतिहास जो होता हा मोठा संघर्षाचा होता. आता बऱ्याच गोष्टी लुप्त पावलेल्या आहेत. आता आर्थिक विषयावर फारसे विवाद होत नाहीत. मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो त्यावेळी मी पहिल्यांदी BOT प्रोजेक्ट केला, ठाणे भिवंडी बायपास, आणि नंतर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि 55 उड्डाण पुलाचा प्रकल्प ज्यावेळी केला होता त्यावेळी विधानमंडळामध्ये मला एक प्रश्न विचारणारे आज जिवंत नाही आहेत, पण त्यांनी विचारलं की तुम्ही रस्ते, पूल आणि टनेल्स जर पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटनी करता आहात तर तुम्ही सरकार पण PPP मॉडेलमध्ये चालवायला का देत नाही? केळकर साहेब PPP मॉडेलचे त्यावेळी यांनी त्याच्यावर पुष्कळ अभ्यास केला आणि खरं म्हणजे हा प्रश्न त्यावेळी विचारल्यावर बरीच टीका टिप्पणी पण झाली. अनेक लोकांनी वेगवेगळे मतप्रवाह मांडले, पण मी त्यावेळी सगळ्यांना एकच गोष्ट सांगत होतो की तुम्ही सगळ्या गोष्टीचं नाटक करू शकता, पैशाचं नाटक नाही करू शकत. आणि तुम्हाला जर पैसा पाहिजे असेल तर सरकारजवळ मर्यादा आहेत. बजेटमधून सगळी कामं होऊ शकत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी जे लोक थोडं बहुत सहन करू शकतात त्याच्याकरता आपल्याला रस्ते, पूल हे आपण सगळे जर BOTवर PPP मॉडेलमध्ये बांधलं तर कमीत कमी लोकांची सुविधा प्राप्त होईल. पुण्यापासून मुंबईला जायला 9 तास लागायचे. एकदा जयंतराव टिळक आमचे सभापती होते आणि पूर्ण एक टँकर कुठेतरी खंडाळा घाटात उलटा झाला
आणि जे सकाळी 10 वाजता मुंबईत पोहोचणार होते ते संध्याकाळी 6 वाजता पोहोचले. लोक कंटाळून गेली होती. आणि त्यावेळी जेव्हा पैसे नव्हते त्यावेळी स्वाभाविकपणे मी ज्यावेळी मनोहर जोशींना असं म्हटलं की आपण कॅपिटल मार्केटमध्ये जाऊ, तर ते मला म्हणाले, नितीन अरे वेडा आहेस का तू, आपल्याला सरकारला कॅपिटल मार्केटमध्ये कोणी पैसे देईल का. फाईल त्यांच्याकडे पडली होती, निगेटिव्ह झाली होती. मी म्हटलं सर नाही मिळाले तर मी फेल होईल, पण हे प्रयत्न तर करून बघू. मला याकरता हे सगळं सांगायचं आहे की हे जे लिबरल आर्थिक धोरण PPP मॉडेल, याच्यामध्ये अनेक बाबतीत याचं श्रेय विजय केळकर साहेबांना आहे. आणि ज्यावेळी मनोहर जोशींनी परवानगी दिली आणि त्यावेळी मी कॅपिटल मार्केटमध्ये आम्ही गेलो तर 500 कोटी रुपये पाहिजे होते. त्यावेळी 1250 कोटी रुपये मिळाले, ओव्हर सबस्क्राईब झाले. दुसऱ्यांदा 600 कोटी पाहिजे होते तर 1100 कोटी रुपये मिळाले. तेव्हा मला धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा असं म्हणाले की आम्हालाही एवढे पैसे मिळाले नाही, तुला एवढे पैसे मिळाले. आणि आता तर काही प्रश्नच नाही आहे. आता कॅपिटल मार्केटमध्ये एवढे पैसे आहेत आणि ते देशाच्या विकासाकरता उपयोगात आणले गेले तर देशाच्या विकासाचा दर अनेक पटींनी वाढणार आहे. आमच्या इन्व्हिट मॉडेलमध्ये कॅपिटल मार्केटमध्ये जेव्हा बॉन्ड इश्यू सबस्क्राईब झाला तर 7 दिवसाची वेळ होती आणि 7 दिवसात नंतर मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये कार्यक्रम ठरला होता आणि तिथे घंटी वाजवून तो बॉन्ड इश्यू समाप्त करायचा होता. पण पहिल्याच दिवशी 7 तासात 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला आणि पावसात असा पैशाचा पाऊस पडला. आणि पाऊस पडल्यानंतर मी गोव्यात होतो, आमचे मेंबर फायनान्सचा मला फोन आला कि तुम अब जहां से हो वहां से तुरंत मुंबई आओ. बोला क्यों? बोले इतने पैसे आ गए कि जो वापस करने में दिक्कत आएगी. आणि आता आमच्याजवळ पैशाची कमी नाही. मी नेहमी लोकांना म्हणतो आजकाल मी 1 लाख कोटी 50,000 कोटी 2 लाख कोटी बोलतो, तर पत्रकारांना साधारणतः राजकीय नेत्यावर विश्वास तसा कमी असतो आणि घोषणांच्या बाबतीत तर मुळीच नसतो. तो मी त्यांना सांगतो, देखो ये जो मैं बोल रहा हूं एक एक बात लिख लेना और एक भी काम नहीं हुआ तो ब्रेकिंग न्यूज लगा लेना. पण मला आता प्रॉब्लेम पैशाचा नाही आहे, काम अजून जास्त गतीने होत नाही ही माझी समस्या आहे. एवढा पैसा आहे. मी 8-10 लाख कोटी रुपयाचे बजेट 2 लाख कोटी आहे, 2,80,000 कोटी आणि अनेक पैशांनी खर्च करू शकतो. हा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तो दृष्टिकोन स्वीकारला तो खूप आवश्यक होता. आणि आपल्या प्रशासनीय पद्धतीमध्ये केळकर साहेबांची क्षमा मागून सांगतो की आमच्या ग्रामीण भागात जनावरं जेव्हा चरायला निघतात तेव्हा एक चाकुरी असते आणि ती एवढे शिस्तबद्ध असतात की आपली चाकुरी कधीच सोडत नाही. त्याचा प्रत्यय प्रशासनामध्ये येतो. आउट ऑफ बॉक्स आयडिया मांडली की शक्यच नाही म्हणतात. आणि त्यामुळे या सगळ्या धोरणामधली जी लवचिकता होती ती त्या काळामध्ये उघड्या डोळ्यांनी केळकर साहेबांनी स्वीकारली. आणि जेव्हा ते वित्त आयोगाचे अध्यक्ष होते त्यावेळी माझ्याकडे आले होते आणि त्यावेळी मी त्यांना सांगितलं की 406 प्रोजेक्ट 3,85,000 कोटी रुपयाचे बँकेच्या याच्यात बंद पडलेले आहेत. 3 लाख कोटीचा NPA होणार आहे आणि हे डेड ॲसेट्स झाले आहेत. तर याच्यावर काय केलं पाहिजे? याच्यावर सेटलमेंट केलं पाहिजे. काही प्रोजेक्ट टर्मिनेट केले पाहिजे आणि काही प्रोजेक्ट पुन्हा सुरू केले पाहिजे. ते म्हणलं हे का कारण काय आहे? म्हणलं मी तुमची क्षमा मागून सांगतो, याला कारण फक्त सरकारी अधिकारी आहेत. लँड ॲक्विजिशनची परवानगी नाही, युटिलिटी शिफ्टिंग नाही, रेल्वेच्या ओव्हरब्रिजची परवानगी नाही, एन्व्हायरमेंट फॉरेस्टचा परमिशन नाही आणि कोर्टाचा स्टे. आणि मग काम कसं करणार? आणि सगळ्या देशातल्या नामवंत कंपन्या सगळ्या दिवाळा पिटायच्या स्थितीमध्ये आल्या. मी मला याचा उपाय काय? म्हटलं याचा उपाय एकदा बसून आपण हा प्रश्न सोडवला पाहिजे. तुम्ही रिकमेंड करा आणि ट्रान्सपरंट पद्धतीने आपण हा सोडवू. आणि त्यावेळी मला आठवतं की त्या काळात अरुण जेटलींनी नंतर रिपोर्ट पण दिला आणि आम्ही रोज रात्री 12 वाजेपर्यंत पंचायत भरायची. अधिकारी राहायचे, कन्सर्निंग डिपार्टमेंटचे लोक राहायचे, बँकर्स राहायचे
आणि आम्ही 40,000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट टर्मिनेट केले आणि बाकीचे प्रोजेक्ट जे होते त्यातल्या चुका काढल्या, त्या दुरुस्त केल्या आणि प्रोजेक्ट चालू केले आणि भारतीय बँकांना 3 लाख कोटी रुपयाचे एनपीएतून वाचवलं. कारण ते धोरण सरकारने स्वीकारलं म्हणून ते करतात. म्हणून धोरणंही खूप महत्वाची आहेत आणि धोरणं जी आहे ती भविष्यातील उद्दिष्ट बघून ठरवल्या गेली पाहिजे आणि धोरणामध्ये स्वाभाविकपणे सामान्य माणसाचं हित याला प्राधान्य मिळालं पाहिजे. एक गोष्ट मला उत्तम अनुभवाला 14 साली जेव्हा मी मंत्री झालो होतो त्यावेळी ई रिक्षा, मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा हे बिल मी आणलं आणि हे जेव्हा आणलं तेव्हा आपल्या देशात 1 कोटी लोक माणूस माणसाला खिचण्याचं काम करायचे आणि काही ठिकाणी 50 लाख लोक अशी होती की जे पाठीवर पोतं ठेवून न्यायची किंवा जूग मानेवर अडकवून माणसाला खिचायची. तर मला वाटलं ही खूप वाईट प्रथा केलं पाहिजे. तर मी सगळे IIT आणि सगळे इन्स्टिट्यूटला बोलावलं आणि म्हटलं मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षाला आपल्याला कसं करता येईल. तर त्यांनी मला सांगितलं त्याची किंमत निघाली 2 लाख रुपये. तेवढे प्रत्येक पार्ट नवीन करावं लागेल. मी म्हणलं कशाला नवीन करायचं, जे जुने मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते वापरले तर काय हरकत आहे. नो नो म्हणे, हे करता येणार नाही कारण हे त्या कंपनीचे पार्ट आहेत आणि त्यांचे पार्ट तुम्ही जर वापरले तर ते आपल्यावर कारवाई करतील. मी म्हणलं महात्मा गांधींनी आपल्याला एकदा सांगितलं होतं की जेव्हा तुम्हाला एखादा निर्णय गरीब माणसाच्या हिताकरता करायचा असेल तर एकदा कायदा एकदा नाही 10दा तोडायचा असेल तर तोडा. आणि म्हटलं तुम्ही काय म्हटलं ते मी ऐकलं रिपोर्ट, मी म्हणता ते लिहा म्हटलं. मंत्री मी आहे का तुम्ही आहे म्हटलं. माझ्या म्हणण्याने चाललं पाहिजे. सुप्रीम कोर्टापर्यंत केस झाली आणि शेवटी आम्ही केस जिंकलो आणि आज 1.5 कोटी लोक सायकल रिक्षा देशातून समूळ नष्ट झाला आणि आज मानवतेच्या आधारावर त्यांना नवीन स्वातंत्र्य मिळालं. केळकर साहेबांचं वैशिष्ट्य हे होतं की अनेक आउट ऑफ बॉक्स गोष्टी त्यांनी स्वीकारल्या. काय योग्य आहे काय अयोग्य आहे याचं त्यांनी भान ठेवलं आणि एखादी गोष्ट जर चुकीची अशी लक्षात आली तर ती त्यांनी सुधार केली आणि याचं उद्दिष्ट एकच होतं की आपली इकॉनॉमी समृद्ध संपन्न कशी झाली पाहिजे, आपला देश आत्मनिर्भर कसा झाला पाहिजे, आपला देश जगातली मोठी अर्थव्यवस्था कशी झाली पाहिजे आणि हे उद्दिष्ट समोर ठेवून आपल्याला जे जे बदलवण्याची आवश्यकता असेल ते बदलवलं पाहिजे असा स्वभाव ठेवणारा अधिकारी म्हणजे केळकर साहेब होते. नाही तर सरकारमध्ये काम करणं म्हणजे चांगल्या माणसाला फ्रस्ट्रेशन आल्याशिवाय राहत नाही. आणि अनेक वेळा असे अनेक प्रसंग घडत असतात की माणूस निराश होतो कारण समजवता तो हरत जातो. आणि म्हणून प्रशासनामध्ये अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवून विशेषतः अर्थ विभागामध्ये अनेक चांगल्या सुधारणा त्यांच्या काळामध्ये झाल्या आणि त्या सुधारणा एवढ्या दूरगामी होत्या की भविष्यकालीन देशाच्या इतिहासात त्याचा एवढा मोठा नोंद झाली आहे की त्याच्यामुळे आज आपण एका समृद्ध अर्थव्यवस्थेकडे चाललो आहे. आज आपण जगातली 4थी अर्थव्यवस्था झालो आहे. आणि मी जे ऑटोमोबाईल इंडस्ट्री बघतो, आपण GST आणलं. मी ज्यावेळी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा चार्ज घेतला 2014 साली तर आपला साईज केवळ 13 लाख कोटी होता आणि आता आज आपण 7वा नंबर आपला जगात होता. आज आपला नंबर 3रा आहे आणि 6 महिन्यापूर्वी आपण जपानलाही मागे टाकलं आणि आज जगात 3रा नंबर आपला 22 लाख कोटी रुपयाची ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. आणि बघा किती बदलली. आपले बजाज, TVS, हिरो होंडा 50% प्रोडक्शन एक्सपोर्ट करतात. म्हणजे आज जगाच्या मार्केटमध्ये आपल्याला किंमत आली. जगात आपल्या भारतात सगळ्यात जास्त राज्य सरकारला आणि भारत सरकारला GST देणारी इंडस्ट्री ऑटोमोबाईल इंडस्ट्री. 4.5 कोटी लोकांना रोजगार देणारी इंडस्ट्री ऑटोमोबाईल इंडस्ट्री. आणि GSTच्या या रिफॉर्ममुळे एवढा फरक पडला आहे की आज आपल्या देशामध्ये ही इंडस्ट्री, मी या विभागाचा मंत्री असल्यामुळे तुम्हाला विश्वासाने सांगतो की मी जेव्हा सगळ्यांशी बोलतो तर मी कधी बोललेलं कधी होत नाही असं होत नाही, पण मी विचार करून आणि विश्वासाने सांगतो की पुढल्या 7 वर्षामध्ये आपला देश ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जगात पहिल्या नंबरवर गेल्याशिवाय राहणार नाही. पण हा जो पहिला नंबर, आपण आता इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, LNG, इलेक्ट्रिक, हायड्रोजन सगळ्या बाबतीत पुढे चाललो आहे. मी नुकताच टाटाच्या
हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणाऱ्या 3 ट्रक लॉन्च केल्या. मी हायड्रोजनच्या गाडीत घुमतो दिल्लीत. तिचं नाव आहे मिराई, टोयोटोची गाडी आहे आणि मिराई म्हणजे भविष्य. आणि जेवढा मोठा, आता इथेच मी चाकणला आलो होतो मर्सिडीज लॉन्च करायला इलेक्ट्रिकची. एक 15 दिवसापूर्वी वर्ल्डचे मर्सिडीजचे चेअरमन माझ्याकडे आले होते. ते म्हणाले आम्ही 20,000 मर्सिडीज तयार करतो. मी म्हटलं तुम्ही 20,000 तयार करायच्या ऐवजी थोडा रेट कमी करा आणि 2 लाख तयार करा. आणि त्यांनी मला सांगितलं की आता आम्ही सगळे इलेक्ट्रिकवर कन्व्हर्ट करतोय चाकणमध्ये आणि संपूर्ण जगात मर्सिडीज गाडी जी आम्ही एक्सपोर्ट करू ती आता इंडियातून करणार आहोत. म्हणजे आपण हे बघा की किती कंपोनंट्सवाल्यांना काम मिळणार, किती लोकांना रोजगार मिळणार आणि सरकारलाही किती फायदा होणार. हे त्यावेळचं आर्थिक धोरण जे लिबरल धोरण होतं, पण त्याच्यामागे उद्दिष्ट होतं की गरीब माणूस, शेवटचा माणूस, त्याचं हित कसं साधता येईल, त्याचं कल्याण कसं करता येईल. आणि म्हणून अर्थ विभागामध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या विदर्भ देशाच्या इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये केळकर साहेबांचं योगदान खूप मोठं आहे. आणि त्या योगदानामध्ये बाकीच्या क्षेत्रात त्यांनी काम केलंच, पण आर्थिक क्षेत्रातलं हे जे योगदान आहे हे भविष्यातील जो आत्मनिर्भर भारत आहे, जी $5 ट्रिलियन इकॉनॉमी आहे, जी जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनण्याचं आपलं स्वप्न आहे, त्याचा बेस कुठेतरी केळकर साहेब असताना जी अर्थनीती स्वीकारली गेली त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून आपण अतिशय एका योग्य व्यक्तीचा सत्कार पुण्यभूषण पुरस्कारांनी करतात. त्यांचा हा गौरव आहे. खरं म्हणजे पुरस्कार घेतल्यामुळे त्यांचं नाव खूप मोठं, मगाशी जसं बोललो मी, की पुरस्कारही मोठा आहे आणि घेणारही मोठा आहे. त्यामुळे या दोन्ही बाबतीतला योगायोग आज या ठिकाणी झाला आहे. मी केळकर साहेबांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांनी विशेषतः त्यावेळी जे नीती निर्धारण केलं ते आपल्या देशाला आत्मनिर्भर भारत आणि जगातली विश्वातली मोठी अर्थव्यवस्था करण्यात निश्चितपणे त्यांचं धोरण उपयोगी पडेल असा विश्वास व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण माननीय मंत्री श्री नितीनजी गडकरी सरांना सुद्धा